तर जय शिवराय मित्रांनो, मी तुम सर्वांचा लाडका विशाल मस्तपैकी आहे ना स्वयंपाकाची तयारी चालली होती बरं का. कारण की आज नाही का तुळशीचं लग्न होतं. मग काय स्वयंपाकाची तयारी चालली होती ना आपण इथं आलेलो होतो. आणि आपली इथालची आचारी नाही का यांना 2 महिने अगोदरच बुकिंग घ्यायला लागते बरं का. कारण की विषय कसा आहे, यांना अचानक सांगितलं ना त्यांच्याकडे टाईम नसतो आणि हे कायम बुक असतात. हां, नंतर काय आम्हाला कधी गुलाब भेटले नाही, पण आम्ही आज गुलाब सोलून राहिलो आहे. कधी कोणी गुलाबच दिलं नाही हो. आता गुलाब सोलायची वेळ आली अख्खीच्या अख्खी. मग यांना म्हणलं तुम्ही दोघं जण सोला गुलाब, आता मी जातो उठून, कारण की भरपूर सारे मी गुलाब सोलले होते. नंतरून काय पाकळ्या वगैरे बनवलेल्या होत्या. मग काय म्हणलं चला आता खालच्या साईडला जाऊ. पण त्याच्या अगोदर नाही का हे दोघं जण काय बोर राहिले काय नको, आपण म्हणलं यांच्या नको मध्ये पडायला, हे वेगळंच काहीतरी बोर राहिले. नंतर म्हणलं चला आता इथं मस्तपैकी तडका वगैरे घेऊन घेतलेला आहे भावानी दिलेला आहे. मग काय आता मस्तपैकी भोंगा बिंगा घेऊन निघालो. पण म्हणलं या भोंगा आता एकदा तोंडाने बोलून दाखव बरं. लागलं खरं कर बोलायला. तो काय वरती बसून टाकलं हो लगेच बरं का. नंतर म्हणलं हे भांडणं काऊन करू राहिलेत कारण खालच्या साईडला भांडणं वगैरे करीत होते. आणि त्याच्यात हे बाहेर जाऊन पोरं दिसते का इकडं कसं काय झालं तरी खेळू राहिले. लहानपणीची आठवण आली हो. इथं मस्तपैकी ना साडी वगैरे घालीत होते तुळशीला साडी वगैरे घालून झाल्यास नंतर नाही का आम्ही इकडे आलो येऊन त्याला व्हिडिओमध्ये दाखव. त्याला कोण सांगा व्हिडिओचा स्टार्टअप त्याच्यापासून केलेला आहे. मग काय तेवढं झाल्यास नंतर नाही का मस्तपैकी भात वगैरे रेडी झाला. इथं काय चाललं होतं गाणं यांचं. नंतर म्हणलं चला आता तुम्हाला आहे ना बाहेरच्या साईडला जाऊन नाही का रांगोळी वगैरे काढलेली तिने ते पण दाखवून घ्यावं. मस्तपैकी रांगोळी वगैरे काढली होती आणि तेवढं झाल्यास नंतर नाही का देवी पण एकदम मस्तपैकी तयार झाली होती. आणि नंतर हे बारकडे पोरं बिना लागण्याचेच फटाके वाजवते बरं की. लग्न नव्हतं लागलं फटाके वाजायला लागले होते. नंतर काही ह्याच्यामधले कोण येते दोघं जण ओळखा बरं टाकून कमेंटमध्ये सांगा. तेवढं झाल्यास नंतर नाही का आपण मस्तपैकी आतमध्ये आलो. म्हणलं थोडंफार व्ह्यू घेऊन टाकावं. मग काय आल्यास नंतर बघितलं फायनल व्ह्यू कसा आहे. देवीला मस्तपैकी साडी वगैरे घालून घेतली होती ज्यांनी ते एकदम बघितलंच होतं. मग काय ते फायनल लुक तुम्ही बघून घ्या, एकदम मस्त दिसत होते की नाही. नंतर काय सांबार वगैरे सगळं रेडी झालं होतं. आणि नंतर मग म्हणलं चला आता आहे ना मग काय होय ना गपचूप खाऊ राहिलाय. मग काय याला म्हणलं आण गल्लास पलीकडच्याला. मग तिने आणले गल्लास आणल्यास नंतर आम्हाला काय दम आहे का, डायरेक्ट गल्लास भरून सांबार वाढलाय. नाद नाही करायचा बरं का. नंतर आपण काय कमी का आपण गल्लास भरून घेतला होता. मग काय आला विषय पोरांचा या तांदूळ वाटीच होती. आणि तेवढ्यात म्हणलं आता तुळशीचं लग्न लागणार आहे त्याच्यामुळे ना हळद वगैरे घेतली होती अगोदर लावायला. मग काय सगळ्यांनी हळद लावून घेतली मस्तपैकी. हळद वगैरे लावल्यास नंतर नाही का सगळे बसलेले होते निवांत. म्हणलं त्याला सगळ्यांना उभं करून टाकू. मग काय मस्तपैकी लग्न वगैरे लावून टाकलं. सगळं झाल्यास नंतर नाही का आपण आहे ना इथं थांबलो होतो. आणि इकडं सामराला तडका देत होती. बिना तारखेचं नाही पेलो हे जरा राहिलं होतं. त्याच्यामुळे नाही का पाठ थोडासा उशिरा घेतला. कारण की नाही व्हिडिओ थोडा आगमाग झाला होता. त्याच्यामुळे घ्या समजून आता थोडंफार. तुम्ही नाही समजणार तर कोण समजणार हो आपल्याला, आहे की नाही. समजून घ्या थोडंफार, असंच चालत असते. नंतर काय आलो इकडे आतमध्ये नाही भाऊ काय खात होतं काय ना. इथं मस्त की फिटिंग वगैरे चाललेली होती. फिटिंग करायला कोण आपले दिनेश शेट वायरमॅन. हा नाही बरं का असं काही नाही. अक्षिता वरूनच फेकत होता लांब पोरासारखा. आता याला काय म्हणावं बरं. फटाके वाजायला वरती गेला होता पण वरती जाऊन फटाके वाजवायचे ना खाली येऊन अक्षिता फेकतोय. नंतर काय मस्तपैकी